रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे दामट्याचे लाडू. तर हे 1 किलो बेसन घेतलेलं आहे. तर पूर्ण 1 किलो बेसन पिठाचे लाडूचं प्रमाण दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही. आता आपण ना पीठ मळून घेतोय. तर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आणि खूप पातळ पण नाही मळायचं आणि खूप घट्ट पण नाही. तर हे पहा, अशा प्रकारे मळून घ्यायचं. आणि आता ह्याला आहे ना आपण अर्धा तास भिजू द्यायचं. तर आता हे भिजल्यानंतर बघा तुम्ही, असं मऊ झालेलं आहे. तेल तापायला ठेवले. तोपर्यंत मी असे ना गोळे करून घेतलेले आहेत छोटे छोटे. तर ते आपल्याला लाटून घ्यायचे इथं. असे पुरीच्या आकाराचे लाटायचे, आपल्या पुऱ्या जशा असतात तेवढ्या आकाराचे. आणि थोडे जाड ठेवायचे, खूप पातळ पण नाही करायचे आणि खूप जास्त जाड पण नाही, मध्यम करायचे. आणि हे असे तळून घ्यायचे. तर खूप कच्चे ठेवायचे नाहीतर मग आपल्याला लाडू ना असे पिठाळे लागतात खातानी. तर असे थोडे कलर येऊ द्यायचे ह्या पुऱ्यांना. तर तुम्ही बघू शकता. आता ह्या सगळ्या ना आपण तळून घेणार आहे आता. तर खूप सोप्या पद्धतीने लाडू येतो आणि खूप कमी वेळेत होते. तर हे पहा, मी आता सगळ्या पुऱ्या अशा तळून घेणार आहे. तर ह्या अशा तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कलर कसा आहे आपला, म्हणजे एकदम चांगल्या अशा तळलेल्या आहेत. कच्च्या ठेवायच्या नाहीत. आता हे आपण आहे ना मिक्सरला काढून घेणार आहे याचं पीठ. तर हे बघू शकता, मी काढून घेतलं मिक्सरला. तर हे असं एवढं बारीक करायचं बघा. आणि आता आपण पाक करायला ठेवणार आहे. तर 1 किलो पिठासाठी ना आपण 1 किलो साखर वापरलेली आहे. आणि साखर आहे ना पाण्यात बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं. पूर्ण भिजली पाहिजे साखर आपली पाण्यामध्ये, एवढं पाणी टाकायचं आपल्याला पाक बनवण्यासाठी. तर हे बघू शकता. आता हलवत राहायचं सारखं पाकाला, बघायचं की आपला पाक तयार होत आलाय का नाही. तर मी 2 चमचे ना विलायची पावडर टाकलेली आहे. आणि आता मी चेक करून घेते की पाक आपला कुठपर्यंत तयार होत आलाय. तर आपल्याला कशा प्रकारचे पाक करायचा आहे ह्या लाडूसाठी, तर तुम्ही बघू शकता. तर आता आपला पाक आहे ना आता बनत आलेला आहे. तर आपल्याला कशा प्रकारे गोळी, हे पहा अशीच गोळी तयार करायची आहे. खूप घट्ट नाही पाहिजे, टकटक अशी वाजती तशी. तर अशी मध्यम गोळी बनवायची आपल्याला, म्हणजे एकदम सैल अशी. तर त्याच्यामुळं काय होतं, तर आपले लाडू ना एकदम मऊ आणि खुसखुशीत होते. तर आता पाक तयार झालेला आहे ना, आता त्याच्यामध्ये ना आपण हे जे भुगा करून घेतलेला आहे पुऱ्यांचा, तर हे मिक्स करून घेत आहोत. तर असं एकदम चांगलं उलथण्याने ना असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोपऱ्याला वगैरे कुठंच ठेवायचं नाही, असं सगळं एकत्रित करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता किती सैल झालेलं आहे आपलं आणि पाकाचं प्रमाण बरोबर आहे. तर हे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत, बदाम वगैरे कापून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. तर हे मिश्रण आता आपल्याला एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं. तर हे बघू शकता. आता आपल्याला बघायचं, चेक करायचं आता की आपल्याला लाडू म्हणजे बांधण्यासाठी तयार झाले का ते, कारण खूप सैल होतं ना आधी. तर हे असं हलवून घ्यायचं चांगलं उलथण्याने. कोपऱ्याला वगैरे ना असं कोरडं राहायला नाही पाहिजे आपला भुगा जो केलेला आहे लाडूचा. तर आता चांगलं झालेलं आहे ते, असं मोकळं मोकळं झालेलं आहे एकदम आणि थंड पण झालेलं आहे. तर आपल्याला आता हे लाडू आहे ना तयार करायचे आहेत. तर असे बांधून घ्यायचे, खूप घट्ट पण होऊ द्यायचं नाही, जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर मग मोकळं होतं पीठ, एकदम बांधता येत नाही. आणि आता हे असे सगळे तयार करून घेणार आहे मी लाडू. तर ह्या लाडूची जी चाचणीची पद्धत दाखवली ना तुम्हाला, त्याचप्रमाणे तुम्ही गोळी तयार करून घ्या चाचणीची. खूप मऊ आणि एकदम खुसखुशीत लाडू होते, तर अजिबात कडक वगैरे होत नाहीत. आणि आता हे सगळे बनवून घेणार आहे मी. आपल्या लाडूचा कलर पण बघा तुम्ही किती छान आलेला आहे आणि लाडू पण खूप छान झालेले आहेत. तर हे 1 किलो पिठापासून बनवलेले लाडूचं प्रमाण आहे. तर 1 किलोमध्ये आपले जवळजवळ 32 लाडू झालेले आहेत. आणि लाडू पण खूप असे लहान पण नाही आणि मोठे नाही, मध्यम बांधलेले आहेत. तर तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि माझ्या चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा. तर चला मग बाय, भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी कशी वाटली तर सांगा नंतर.